नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। दि सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत 12 अविरोध तर 1च्या 3 मतांनी विजय। सर्वपक्षीय उमेदवार रामचंद्र राऊत यांच्या केवळ 3 मतांनी विजय। दि सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या पुढील 5 वर्षांकरिता संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार हे अविरोध निवडून आले, तर सर्वपक्षीय उमेदवार रामचंद्र विश्वनाथ राऊत यांनी अपक्ष उमेदवार अतुल नारायण परशुरामकर यांच्या 3 मतांनी पराभव करीत विजयी झाले आहेत। दि सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लाखांदूर या संस्थेच्या संचालक पदासाठी पुढील 5 वर्षांकरिता निवडणूक घेण्यात आली। यात 39 उमेदवारांनी अर्ज दाखल केला। यापैकी एकाचा अर्ज नामंजूर झाल्याने 38 उमेदवार शिल्लक होते। याच दरम्यान काँग्रेस, भाजप, शिवसेना व अन्य पक्षांनी एकत्रित येऊन अविरोध निवडणूक घेण्याचा मानस केल्याने 24 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला। यात सर्वपक्षीय 12 उमेदवार अविरोध आले, तर इतर मागासवर्ग प्रतिनिधींचा तिढा सुटला नसल्याने केवळ 1 जागेसाठी निवडणूक घेण्यात आली। यात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून रामचंद्र विश्वनाथ राऊत तर अपक्ष उमेदवार अतुल नारायण परशुरामकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। रविवारी झालेल्या मतदानावेळी एका बाजूला काँग्रेस, भाजप, सेना, राष्ट्रवादी सह सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते प्रतिष्ठापनाला लावत होते, तर दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार अतुल परशुरामकर यांनी आपल्या अभ्यासू खेळीने रंगत आणली होती। त्याचा परिणाम निकालावरून दिसून आला। सर्वपक्षीय उमेदवार रामचंद्र राऊत यांना 251 तर अतुल परशुरामकर यांना 248 मते पडली। केवळ 3 मतांनी आघाडी घेत रामचंद्र राऊत यांचा विजय झाला आहे। अविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाकर राजाराम बुराडे, यादव नानाजी परशुरामकर, रमेश वासुदेव पारधी, संजय मनीराम झोडे, वामन आसाराम बेदरे, अरुण गुलाब गबने, संजय लहानू बुराडे, मनसाराम महादेव कोरे, जयगोपाल गोविंदा लांडगे, प्रकाश हरिश्चंद्र देशकर, कविता देविदास राऊत, मनीषा गजानन शहारे यांचा समावेश आहे। सहाय्यक निबंधक सुरजोसे यांनी निकाल घोषित करताच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयी जल्लोष साजरा केला।